नमस्कार. केएनएच न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत. खऱ्या न्याय हक्काचा बुलंद आवाज. आकाश दुबैया हत्या प्रकरण 7 सप्टेंबर पर्यंत कारवाई, नाहीतर पुन्हा आमरण उपोषण. श्रीरामपूर शहरातील तरुण व्यावसायिक कैलासवासी आकाश दुबैया यांच्या दुर्दैवी हत्येप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करून संबंधित हल्लेखोरांवर व त्यांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी. या प्रमुख मागणीसाठी दुबैया कुटुंबियांनी श्रीरामपूर येथे सुरू केलेल्या बेमुदत उपोषण आज स्थगित करण्यात आले. राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन दुबैया कुटुंबाशी सविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी कुटुंबियांच्या भावना आणि मागण्या जाणून घेतल्या. तसेच पोलीस प्रशासनाकडून सुरू असलेल्या तपासाची माहिती त्यांना दिली. या प्रकरणातील दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई होण्यासाठी तपास यंत्रणेला आवश्यक तो कालावधी देणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुबैया कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. प्रशासनाकडून सुरू असलेल्या तपासावर विश्वास ठेवून आणि 7 सप्टेंबरपर्यंत योग्य ती कार्यवाही करण्याची लेखी आश्वासन मिळाल्यानंतर दुबैया कुटुंबांनी उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र दिलेल्या मुदतीत आश्वासनानुसार कारवाई झाली नाही, तर 7 सप्टेंबरपासून स्थानिक आमदारांसह पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या प्रसंगी आमदार हेमंत ओगले, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, नितीन दिनकर, नगराध्यक्ष करण ससाने, श्रीनिवास बिहानी, प्रकाश चित्ते, आशिष धनवटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच शेखर दुबैया, कैलास दुबैया आणि दुबैया कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान कैलासवासी आकाश दुबैया हत्या प्रकरणाचा तपास गांभीर्याने, निपक्षपणे आणि योग्य दिशेने व्हावा, दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी पुढील काळातही सातत्याने पाठपुरावा केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. केएनएच न्यूज 24 साठी प्रवीण गायकवाड. आज या ठिकाणी आमच्या आंदोलनाचा 7वा दिवस होता आणि आज या ठिकाणी सकाळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेब या ठिकाणी आले व त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलं की जो काही संघटित गुन्हा आहे, जे काही गुन्हे इथं या श्रीरामपूरमध्ये जे काही टोळे आहेत, जे गुन्हेगार आहेत, यांना आपण 15 दिवसाच्या आत सगळे यांचे गुन्हे हे करून सगळ्यांवर कारवाई करू आणि जो काही यांना मोका अंतर्गत कारवाई करता येतील जास्तीत जास्त लोकांवर आपण या ठिकाणी ते कारवाई करणार आहेत. आणि या ठिकाणी आमदार असतील, करणदादा सने असतील आणि प्रकाशजी चित्ते असतील, बाकी सर्व व्यापारी, गावातले व्यापारी असोसिएशनचे सर्व सदस्य, सर्व श्रीरामपूरकर या ठिकाणी नगराध्यक्ष उपस्थित होते. त्या सगळ्या देखत प्रशासन, ॲडिशनल SP, DYSP आणि PI या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की आम्ही 15 दिवसाच्या आत या सर्व आरोपींवर कारवाई करू आणि जे काही मोका अंतर्गत या ठिकाणी आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई करून सगळ्यांना आम्ही गुन्हेगार हे करून टाकू. स्वर्गीय आकाश दुबैया यांच्या हत्येच्या निषेधात श्रीरामपूरमध्ये दुबैया कुटुंबाच्या वतीनं सकल श्रीरामपूरकर यांच्या वतीनं धरणे आंदोलनाची सुरुवात झाली होती. मागच्या 7 दिवसापासून हे आंदोलन चालू होतं. आज 7व्या दिवशी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री साहेब, त्याचबरोबर अतिरिक्त पोलीस अधीक्षक, पोलीस उपाधीक्षक आणि पोलीस इन्स्पेक्टर या ठिकाणी आले. त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की 15 दिवसामध्ये आम्ही जे आश्वासन दिलं आहे ते जर आम्ही पूर्ण करू. येत्या 6 सप्टेंबरपर्यंत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की या टोळ्यांवरती आम्ही संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई करू. त्याचबरोबर जे गुन्हेगार आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीने पाठीशी न घालता त्यांना जी काही नियमानुसार कार्यवाही ती करण्यात येईल. आणि जर झालं नाही तर आम्ही सांगितलेलं त्यांना की 7 सप्टेंबरपासून आम्ही सर्वजण सकल श्रीरामपूरकर उपोषणाला बसू. याच्यामध्ये त्यांनी जे आश्वासन दिले हे पोलिसांनी लेखी आश्वासन दिलेलं आहे. आम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि आम्ही अपेक्षा करतो की 6 सप्टेंबरपर्यंत या टोळ्यांवरती मोक्काचा गुन्हा दाखल होईल आणि या सगळ्यांना इथून हद्दपार केलं जाईल. आमचं श्रीरामपूर शहर, श्रीरामपूर तालुका शांत होईल अशी अपेक्षा करतो. आणि 100% मला खात्री की आत्ता ज्या पद्धतीने पोलिसांनी काम केलेलं आहे त्याच्यामध्ये ते काम करतील. अन्यथा आम्ही बेमुदत उपोषण 7 सप्टेंबरपर्यंत
7 सप्टेंबरपासून चालू करणार आहोत. सध्याला हे धरणे आंदोलन आम्ही स्थगित केलेलं आहे आश्वासनानुसार. नाही, आता या विषयामध्ये गेले 7 दिवसापासून संपूर्ण दुबई कुटुंब आणि श्रीरामपूरचे सर्व नागरिक या ठिकाणी समस्त श्रीरामपूरकर म्हणून धरण्याला बसलेले होते. या विषयामध्ये पोलिसांनी प्रत्येक गोष्टीचे कायदेशीर टप्पे या ठिकाणी सांगितलेले. हे सगळे कायदेशीर टप्पे पूर्ण करून टोळीला मोका लावू असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. टोळी याचा अर्थ सूत्रधारासह या श्रीरामपूरमध्ये नंगानाच घालणारी सारी टोळी असा याचा अर्थ आहे. आणि अशी याची श्रीरामपूरकरांना अपेक्षित असलेली व्याख्या आहे. या दृष्टीने आम्ही प्रस्ताव तयार करू आणि सदरचा प्रस्ताव आम्ही मंजूर करून आणू अशा संदर्भातलं अशा आशयाचं पत्र या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. आणि म्हणून हे जे आंदोलन आहे, हे धरण्याचं आंदोलन हे तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. मधल्या कालावधीमध्ये पोलिसांकडून अपेक्षित कृती झाली नाही, ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला खाजगी चर्चांमध्ये समजून सांगितलं आहे आणि तसे आशयाचं पत्र दिलं आहे, ती कारवाई जर झाली नाही तर 7 सप्टेंबरला या ठिकाणी आमदारांसह श्रीरामपूरचे विद्यमान आमदार हेमंतजी ओगले, नगराध्यक्ष, या ठिकाणी समस्त श्रीरामपूरकर आणि सगळे दुबई कुटुंबीय हे सगळेजणं या ठिकाणी 7 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसतील. दुबई कुटुंब अनेक दिवसापासून आपण पाहतो इथं उपोषणाला बसलेले आहेत. आज सकाळी पालकमंत्री महोदय येऊन गेले आणि त्यांनी सूचना पोलिसांना केलेल्या आहेत. कुठल्या परिस्थितीमध्ये गुन्हेगारांना माफ करता कामा नये, गुन्ह्याच्या मुळापर्यंत जाणं आणि ते मुळासहित उघडणं या पद्धतीच्या सूचना त्यांनी केलेल्या आहेत. आणि निश्चितपणे जे आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, त्यांना मोकांतर कारवाई व्हावी या सूचना नामदार विखे साहेबांनी केल्या. आणि पोलीससुद्धा इथे येऊन गेले, DYSP आले, PI आले, त्यांनी सर्वांनी सांगितलं निश्चितपणे आता कारवाई होणार आहे अशी खात्री झाल्याने. आणि त्यांनी विखे साहेबांनी दिलेला शब्द, त्या शब्दामुळे खरं म्हणजे आज उपोषण स्थगित करण्याचं दुबई कुटुंबाने मान्य केलेलं आहे. म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद दिले. शेवटी आपण पण कुठंतरी ऐकलं पाहिजे आणि म्हणून विखे साहेबांचं त्यांनी ऐकलेलं आहे. निश्चित विखे साहेब अतिशय मोठी कडक कारवाई या निमित्ताने या सर्व लोकांवरती करतील अशी अपेक्षा आहे.